बाहेर या. मी दादा डोळे खंडोबाचा भंडारा उचलून जे बोलत ते खरं बोलतो, खोटे शब्द बोलणार नाही. मी आपल्या सर्वांना फक्त एकच सांगू इच्छितो की माझं हॉटेल जय मल्हार ही 2012 चाललं. 12 चालल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे नवीन ज्याचा प्लॅन बसवण्यात आला ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतच्या ज्याच्या प्लॅनसाठी ATMची गरज होती. मग ATMची गरज असताना मला बोलण्यात आलं की तुमच्याकडनं आम्हाला ATMची मशीन पाहिजे. मी भंडारा उचलून सांगतो, मी ATMच्या मशीनसाठी पैसे दिले आहेत. ATMची मशीन घेण्यासाठी पैसे दिले. त्याचं तुमचं नाव आहे आणि एक अपेक्षा होती की अपसंघाच्या काळामध्ये ज्यावेळेस आपलं रुमने पाण्याची टाकी बांधून दिली, त्याचा उल्लेख केला गेला, पण मी ATM मशीन बसवलेली माझा उल्लेख केला गेला नाही ना, ही खंत वाटते. बाकी काही नाही. मग तुमचं काय डायरेक्ट तुमच्याकडून काय पैसे घेतलेत का डायरेक्ट असे? ATMची मशीन बसवायची आणि ATMची मशीन बसवली गेली, पण त्याच्यामध्ये सौजन्य म्हणून कधी पाहिजे होतं किंवा हॉटेलच्या मलातर्फे तसं काही झालं. तुमचं ऑब्जेक्शन काय, म्हणजे पैसे घेण्याबद्दल ऑब्जेक्शन आहे का तुमचं काय, म्हणजे काय नेमकं तुमचं ऑब्जेक्शन काय नेमकं काय? ऑब्जेक्शन नाही, जी बोलण्यात आलं की ग्राम निधी म्हणून किंवा ही खंडनी म्हणून मला कुठलाही 1 रुपया भेटलेला नाही, त्याला उत्तर आहे माझं, बाकी नाही. पांढरा वाईट खंडणी म्हणण्यात येत आहे त्यांच्यावर मार्फत. सर पुन्हा नंबर घ्या. माझी 45,000 रुपयाची अशी शरबतची लिंबू शरबतची बाकी आहे पंचायत. मला 1 रुपयाही कुठला दिलेला नाही, फक्त 5,000 रुपये ग्रामसेवकने दिले, त्याच्यावर 1 रुपया दिलेला नाही. माझं मग तुम्ही मागणी केली नाही का, पैशाची मागणी केली नाही? केली नाही, नाही देणार नाही. म्हणजे तुम्ही मागणी केली का त्यांच्याकडे पैसे द्या म्हणून, माझी उधारी द्या म्हणून? नाही, दिलेच नाही. वारंवार मागणी केली, हा. 1 रुपयाही दिलेला नाही. लायसनसाठी पैसे दिलेत का? लायसन गावासाठीच घेतले. आधी घेतले का तुमची उधारी आहे? तुमची उधारी आहे ना? आळ मारून कुणीला मारायला लावलं तुम्हाला? सरपंच का ग्रामसेवकांना? नाही, पंचायत नाही, नेमकं कुणी मारायला लावलं? दुसरं कोण आहे? 1 रुपया हे चालू सर, बाकीचे बोललं का? ओके. बाकीचं काय म्हणणं? नेमकं काय आपलं काय ऑब्जेक्शन आहे? नेमकं काय आपलं ते नेमकं काय आपलं कशासाठी? नेमकं गावात दारूबंदी झाली चांगली आहे का नाही, का नेमकी शाळेकडे बी लोक दारू प्यायला लागली, ते लोक असं शाळेकडून बी आलं तर आणि बायातून बी म्हणणं आलं, नेमकं आपल्याला म्हणणं काय? मग आपलं आमचं म्हणणं असं आहे की दारूबंदी झालेली चांगलीच आहे. जर दारूबंदी विरोध नाही आमचा, दारूबंदी जर चांगली आहे, सगळ्या गावांना चांगलीच वाटत असली तर शाळेवरचा जो प्रकार घडलाय ते 1.5-2 वर्षाखाली घडलाय आणि त्याच्यानंतर 12/8/2025 रोजी जर या सरपंचाने आज 4 महिने सुद्धा त्या तारखेला झालेले नाही तर यांनी ठराव दिलाच कसा? जर ज्यावेळेस शाळेत प्रकार घडला होता त्यावेळेस त्यांनी दारूबंदीचा उठाव का केला नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे हा सरपंचानं उठाव नाही, हा महिलातून उठाव आलाय. मग नेमकं तुमचं ऑब्जेक्शन बरोबर आहे, महिलावर आहे का सरपंच? महिलांना पाठिंबा आहे. महिलांचा उठावासाठी जो प्रयत्न चालू आहे तो अतिशय चांगला आहे. त्याचं श्रेय सरपंच घेत आहे असं सगळ्या गावांना कळतं. बरं, तुमचं त्याविषयी म्हणलं तुम्ही अतिक्रमणाचं नेमकं काय तुम्हाला वाटतं? तुमचं काय आहे नेमकं? अतिक्रमण काढलं ही एक खंडोबाच्या दृष्टिकोनातलं चांगलं आहे, पण त्याच्यातला फायदा जे आहे ते पूर्ण सरपंचाच्या घराला झाला आहे. आता त्यांचे गाळे जे मोकळे होते अतिक्रमण काढण्यामागं त्यांचं तेवढंच तर पोय वाटतंय. त्यांच्या भावाला जी त्यांची दुकानं जी होती ती 1 पट सोडून 2 भाडे यायला लागले व गोरगरिबाची पिळवणूक व्हायला लागली. बरं, तुमचा ह्या दारूबंदीला पाठिंबा आहे का? कसं आहे पाठिंबा? आम्ही पहिल्याच दिवशी जाहीर केलेला आहे. बरं, सरपंचाच्या ह्याच्यावर तुमचं काय ऑब्जेक्शन आहे नेमकं? म्हणजे
कार्यकाळावर ऑब्जेक्शन आहे म्हणजे त्यांच्या काळात काय काय म्हणजे तो असं ऑब्जेक्शन आहे? दहिपळ येथील सरपंच बाबतीत विकासाच्या जर बाबतीत जर बोलायचं झालं तर जसा परळीचा वाल्मिक कराडचा पुण्याला जसा विकास झालाय तसं दहिपळच्या सरपंचाचा सोलापूर जिल्ह्यात बराचसे इस्टेटी घेणं पेट्रोल पंप टाकणं हाच दहिपळचा विकास सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे. आणि दहिपळ ग्रामपंचायतला म्हणजे कसं आहे त्यांनी सरपंचाने वारंवार सांगितलं किंवा मला पिण्याचा नाद नाही किंवा कुणीही पेत नाही, फक्त त्यांना खाण्याचा नाद आहे. असो पण काय विचारा तुम्हाला काय विचारायचं तुमचा प्रश्न विचारा. म्हणणं काय? तुमचं सरपंचाच्या ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? काय नेमकं? सरपंचाच्या ह्याच्यावर काही म्हणणं नाही ती वैयक्तिक 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 फक्त भांडण. राजकारणाची पोळी भाजण्यासाठी ही चाललेला अट्टास आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे सरपंचाने भंडारा उचललाय ते तरी बी तुमचं ऑब्जेक्शन आहे नेमकं काय? सरपंचानी जी भंडारा जी उचललाय ती पायरीवरचा उचललाय. पायरीवर देवाचं दैत्य असतंय, भंडारा हा तांदळापाशी असतोय. नाही नाही, तो आमच्या समोर त्या दिवशी उचलून आणला इकडे आणून ठेवला होता. पायरीवरचा उचलला ही शूटिंग मध्ये बी तुमच्या निघालाय. दैत्याचं म्हणजे त्यांचं ह्याच्या पुढे सुद्धा मी त्या खंडोबाची शपथ वाहतो आणि मी ह्याच्या पुढे खाईन काय करीन असं आपल्याला वाटतंय. म्हणजे तुमच्या शेपटीला बी तुमचं ऑब्जेक्शन आहे म्हणजे वाटतं तुमचा म्हणजे आक्षेप आहे. हा शपथ तिथं मध्ये जेव्हा व्हायची असती पायरीवर नसती. देवाच्या पायरीवर दैत्य असते. दैत्याचं काय काम आहे हे तुम्हाला माहिती आहे. बरं, आपलं काय ऑब्जेक्शन आहे? मला एक सांगायचं आहे, सर्व महिलेला सर्व बारवाड्याचा पाठिंबा आहे. आणि तुम्हाला सांगतो ह्या भंडाऱ्या शपथ आम्ही सगळे सगळी महिलेच्या सोबत आहोत. परंतु जिथं चळवळ उभा राहते तिथं राजकारण आपोआपच चिटकलं जाते. राजकारणाची पोळी त्या चळवळीतनं भाजून घेतली जाते आपापली. जिथं राजकारण होतंय तिथं देवाची नावं महापुरुषाची नावं अशी आपोआपच येते. माझं एकच म्हणणं आहे, आपलं जागृत ग्रामदैवत आहे श्री खंडोबा क्षेत्र जे आपलं हे जागृत देवस्थान आहे. कुणीही देवाचं नाव घेऊ नये, कुणीही महापुरुषाची नाव घेऊ नये आणि आपली राजकारणाची पोळी भाजू नये. मला समजलं त्या दिवशी की महिलेमध्ये गटतट पडलेत म्हणून. ही गटतट कुठल्याही महिलेने येऊन सांगायचं की बारवाले तुम्हाला येऊन म्हणलेत का, तुम्हाला कुठला विरोध आहे का, तुमच्या उठावाला चळवळीला कुणाचा विरोध आहे का? कुणाचाच नाही. त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं, ज्या दिवशी ग्रामपंचायत समोर महिलाची सभा झाली त्याच्या आधी 3 दिवस आम्ही सगळ्यांनी बंद केलं होतं. कशामुळे केलं होतं बंद? की ग्रामसभेत दुसऱ्यानं कुणी येऊन दारू गोंधळ घालून त्याचं नाव त्याचं खापर त्या राजकारणी लोकांनी आमच्या पायथ्यावर फोडू नये. फक्त एकच इच्छा आहे, महिलेला संपूर्ण पाठिंबा आहे. आणि खंडोबाच्या देखत सांगतो, कौर महिलेला तुमचाच आहे. फक्त राजकारणाला बळी पडू नका, कुणीच बळी पडू नका आणि कधीही मदत लागू द्या. फक्त आमच्यात कुणालाही एक शब्द द्या, आम्ही ती काम पूर्णपणे करून जाऊ. खंडोबाच्या शपथ घेऊन तुम्हाला येऊ शकतो. मग सरपंच त्या दिवशी म्हणले होते की मी बी ते श्रेय घेत नाही, सगळं श्रेय महिलालाच आहे. हो, पण ज्यावेळेस आपली ग्रामपंचायतीची तिथं सभा चालू होती त्यावेळेस बाईट मध्ये ती म्हणता काय म्हणलं होतं हे तुम्ही रिपीट घेऊन बघितलंय का? की मला विविध गावातून फोन येते तर तुम्ही जी काम करता हे चांगलं करता, किंवा कसं म्हणलं का ते की गावातील महिला जे काम चांगलं करते ते एकदम योग्य आहे. जी गावातल्या महिलेने उठाव केला ती एकदम नंबर 1 आहे. महिलांचा उठाव पाडण्यासाठी सरपंचाचं म्हणणं काय आहे तुम्ही अजून लक्ष देऊन आहे का? त्या दिवशी तिथं 500 महिला जमल्या होत्या. 500 महिलांना जर 5% जर तयारीचं आहे असं म्हणलं तर दहिपळ मधल्या 95% अजून महिलांना जाय काय लागल असं गटतट पाडण्यासाठी म्हणजे फोड करण्यासाठीच आहे ना. 500 महिलांमध्ये दहिपळ मधल्या कमीत कमी 70% तयारी आहे असं का प्रोत्साहनपद बोलले नाही? मग राजकारण आहे ना तर काय याच्यात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5% आपण आता तयारी केली असं ज्यावेळेस ते म्हणले त्यावेळेस लक्षात घ्या, मन खचत असतंय. मन खचून कधी द्यायचं नाही, त्यांनी प्रोत्साहन द्यायचं. उलट खचलेलं मन कधी लढत नाही, लक्षात राहून द्या. म्हणजे तुम्ही ही लढा माझ्या हिशोबाने 70% जिंकला आणि यश आपलंच आहे. तुम्हाला किती टक्के महिला जिंकले ते वाटतंय तुम्हाला? महिला आता 70% जिंकल्या त्या आणि 100% जिंकणार ही तुम्हाला मी सांगतो. पत्रकार बंधूंनाच मी विचारतोय, जर महिलांची जनजागृती असेल तर त्या ठिकाणी एक कॅन्डलचा वापर असतो, मोबाईलच्या टॉर्चचा वापर असतो. मशाल घेऊन पूर्ण गावामध्ये फिरवली, त्याच्यात राजकारण आहे काय आहे? काय याचं उत्तर आम्हाला पाहिजे. नाही, ग्रामस्थ ठरवतील ते, आपण ठरवायचं कोण आहे? आपण कोण आहे? नाही, मशाल म्हणजे तुम्हाला पक्षाचं चिन्ह वाटतं का? हो, नाही तर काय नसलं तर आम्हाला सांगा तुम्ही. ती मशाल देवीची होती, आपल्या जी देवी बसते ना त्या देवीची होती. मशालीवर सुद्धा जसं पाण्याच्या ATM वर
ढवळ्यांचं नाव टाकलेलं नाही, तसं देवीची मशाल म्हणून नाव नव्हतं. होतं का? याच्यात राजकारण आहे का काय हे ग्रामस्थ ठरवतील. बस ठीक आहे. सध्या दारूबंदीचा विषय चिघळत चालला असं वाटतंय का? हा विषय चिघळत चाललेला नाही किंवा दारूबंदीवर महिला जे काय नारी शक्ती जे आहे काय ती ठामच आहे. पण हा जो काही चबाडोळ चाललेला आहे ते प्रत्येकानं कुणीही यायचं आणि खंडोबाची शपथ व्हायची. याच्यामध्ये ग्रामदैवताला किंवा महापुरुषाला कुठल्याही मध्ये न आणता हा लढा एकमेव तर हा लढा फक्त नारी शक्तीचा आहे. आपण त्यांना पाठिंबा करायचं म्हणजे काय करायचं आहे की आपल्या प्रत्येक घरच्या जे नारी आहेत ते आपण फक्त त्यांच्या सभेला म्हणा किंवा मतदानाच्या टायमाला ह्या त्यांच्यासोबत लावायचे आहेत. इथं कुणाचा गटपट नाही. गावात कुठलं ह्या दारूबंदीच्या विषयी कुठलंही राजकारण आणू नये. जे काही कुणी समजा राजकारण त्यात आणू इच्छित आहे त्यांनाही कृपया गावकऱ्याच्या वतीनं कळकळीची विनंती आहे व नारी शक्तीच्या वतीनंही कळकळीची विनंती आहे. नारी शक्तीने गट पडलेत असं कळताच त्यांनी ह्या रविवारी या खंडोबाची आरती असते त्या आरतीच्या टायमाला 500-600 महिला एकत्र करून त्यांनी परत दाखवलेल्या आहेत. गावानी किंवा पुढाऱ्यांनी त्यांची ताकद बघू नये. नारी शक्तीला आता चॅलेंज नाही. त्या जिजाऊच्या लेकी आता उठून उठलेल्या आहेत, पेटून उठलेल्या आहेत. दारू बंद झाल्याशिवाय त्या आता थांबणार नाहीत. फक्त पुढाऱ्यांना व ह्या सर्व जे काय समाजात कुणी काय पेरतंय त्यांना कळकळीची विनंती आहे की याच्यात राजकारण आणू नये. राजकारण आपल्याला करायचं आहे पण ते आपल्या आपल्या पद्धतीनं पुरुषामध्ये आपण करू. महिलाच्या लढ्याला पूर्णपणे सर्वांनी साथ द्यायची आहे. आणि विशेष म्हणजे बारवाल्याची सुद्धा नारी शक्तीला अतिशय असा आनंदाचा पाठिंबा आहे. त्यांनी 3 दिवस बार बंद ठेवलेले आहेत. त्यांचे सुद्धा आभार मानावे एवढे कमीच आहेत. होणारच आहे. दहीपळमधील बार हे बंद होणारच आहे. दारूबंदीचा विषय चालू आहे, तर गावात दारूबंदी व्हावी असं वाटतं का तुम्हाला? हो, दारूबंदी व्हावी ही समजा गावकऱ्याची आणि महिलाची तर आहेच. प्रमुख महिलांनी उठाव घेतल्यामुळं त्यांच्या पाठीशी दहीपळमधील नवयुवक आणि माझ्यासारखे वृद्ध माणसंसुद्धा आहेत. आणि दारूबंदी दहीपळमध्ये 100% झालीच पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि जे 2 नंबरनं देशी दारू ते बॉक्स विकतात ना ते पण बंद झाले पाहिजेत ह्या सुद्धा मताचा मी आहे. या चळवळीत कुठं राजकारण होईल असं वाटतं का? माझं एवढंच म्हणणं आहे, ह्या बारवाल्यांनी अगर गावातल्या प्रस्थापित सरपंच सध्याचे आहेत त्यांनी राजकारण आणू नये आणि देवाला उगाचीच नाक देवाचा भंडारा उचलणे आमकं करणे ह्यांनी बी उचलणे आणि त्यांनी बी उचलणे ह्याच्यात तर काय लोकांनी गोंधळूनच गेलेत नेमकं खरं काय आणि खोटं काय. पण माझं असं मत आहे ह्यांनी दोघांनीही नाटकं न करता महिलाचा जो लढा आहे त्यांना गपचिप आपलं पाठिंबा देणे. महिलांनी तर पुढाकार घेतलेलाच आहे त्याच्यात महिलाचंच खरं 100% त्या महिलालाच मार्क द्यावी ही माझं म्हणणं आहे. पुरुषांनी ह्याच्यात लुडबुड कुणीही करू नये. फक्त दारूबंदी व्हावी बस, दुसरं काय.